तर आता या ठिकाणी 10th मॅथमॅटिक्सचा जो फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, हा युनिट आपण पुढच्या काही व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलची डेफिनेशन अशी आहे की द इक्वेशन having two variables each of degree 1. याचा अर्थ असा होतो की लिनियर इक्वेशन्स जे आहेत टू व्हेरिएबल्स वाले हे असे असतात की असं इक्वेशन ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स आहे, टू व्हेरिएबल्स, आणि त्या प्रत्येकाची इच ऑफ डिग्री 1, प्रत्येकाची डिग्री 1 आहे. तुम्हाला एक बेसिकली मी एक शॉर्ट जनरल फॉर्म देतो लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलचा की ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणतात. आता इक्वेशन मध्ये पॉइंट्स काय काय आहेत बघा. हा जो a आहे, हा जो b आहे आणि हा जो c आहे हे सगळे रिअल नंबर्स आहेत. रिअल नंबर्सचा अर्थ याच्यामध्ये +1 -2 समथिंग समथिंग अशा टाईपचे नंबर्स येणार. आणि या ठिकाणी हे जे तुम्हाला x दिसत आहेत, हे x हे y हे जे आहेत हे x आणि y हे व्हेरिएबल्स आहेत. व्हेरिएबल्स म्हणजे हे बदलू शकतात. या ठिकाणी बऱ्याच वेळेस एक्स वाय झेड वगैरे अशा टाईपचे व्हेरिएबल्स येत असतात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की ए बी सी हे रिअल नंबर्स असतील, म्हणजे हे नंबर्स असतील, आणि एक्स आणि वाय हे व्हेरिएबल्स असतील. असं इक्वेशन ज्यामध्ये दोन व्हेरिएबल्स आहे आणि दोन्ही व्हेरिएबल्सची डिग्री म्हणजे पॉवर, रेस टू आपण ज्याला म्हणतो, डिग्री म्हणजे पॉवर. समजा तुम्ही असं घेतलं की x रेस टू 5, तर x ची डिग्री 5 झाली का? कारण की डिग्रीचा अर्थ पॉवर होतो. तुम्ही जर समजा घेतलं y रेस टू 2, तर y चा जो पॉवर आहे तो झाला 2, याचा अर्थ y ची डिग्री 2 झाली. तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये डेफिनेशन अशी आहे की व्हेरिएबल 2 पाहिजे आणि त्या दोन्ही व्हेरिएबलची डिग्री म्हणजे पॉवर 1च पाहिजे कंपल्सरी. आता या ठिकाणी x चा पॉवर आपण काही लिहिलेला नाहीये. तुम्हाला माहिती आहे जर पॉवर काहीच नसेल तर काय असतो? 1 असतो. या ठिकाणी पण y चा पॉवर आपण काहीच लिहिलेला नाहीये. पॉवर काहीच नसेल तर काय असतो? 1 असतो. याचा अर्थ इथं पॉवर किती आहे? 1. इथे किती आहे? 1. असं इक्वेशन ज्यामध्ये दोन व्हेरिएबल आहे आणि दोनही व्हेरिएबल्सची पॉवर 1च आहे, अशा इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असं म्हणतात. ओके. आता काही बुक मध्ये आय थिंक सो पेज नंबर 1 वरती काही इक्वेशन्स दिलेले आहेत. आपल्याला या डेफिनेशन वरून ओळखायचे की हे इक्वेशन्स लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहेत का नाही. आता आपण ते बघूया. आता जसं की पेज नंबर 1 वरती या ठिकाणी काही इक्वेशन्स दिलेत आणि आपल्याला हे ओळखायचंय की हे इक्वेशन्स लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहेत का नाही. ठीक आहे. तर समजा पहिलं इक्वेशन घेतलं आपण या ठिकाणी, ते इक्वेशन आहे 4m + 3n = 12. आता आपण थोड्या वेळापूर्वी जे इक्वेशन आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बघितलं होतं, हे कसं होतं? ax + by + c = 0. यामध्ये आपण काय बघितलं होतं की हे जे a आणि हे जे b आहेत हे काय आहेत? हे रिअल नंबर्स आहेत. या ठिकाणी बरोबर हा पण रिअल नंबर आहे, हा पण रिअल नंबर आहे, अगदी बरोबर. समोर तिथं x आहे, y आहे. इथं x नाही, x नसताना m आहे आणि y नसताना n आहे. तर मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं x आणि y हे व्हेरिएबल्स आहे, हे बदलू शकतात. x च्या जागी m आलं, y च्या जागी n आलं, थोड्या वेळाने इथं z येईल, तिथे काहीतरी वेगळाच नंबर आकडा येईल. तर हे सगळे व्हेरिएबल हे चेंज होत असतात. तर हे ax आणि by व्यतिरिक्त एक प्युअर अजून एक तुमचा जो c आहे, हा c हा सुद्धा रिअल नंबर या ठिकाणी इक्वेशन मध्ये आहे. याचा अर्थ हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. इथं बघण्यासाठी अजून एक गोष्ट अशी होती की या व्हेरिएबल्स जे आहेत तुम्ही घेतले या ठिकाणी m आणि n, हे जे दोन व्हेरिएबल आहेत त्यांचे पॉवर 1 आहेत का? या ठिकाणी पॉवर दिसतच नाही, याचा अर्थ 1 असणार. पॉवर लिहिला नाही याचा अर्थ 1 आहे. ठीक आहे. त्यामुळे हे इक्वेशन जे आहे हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. 2 नंबरचे इक्वेशन बघा. 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये या अशा प्रकारे इथं a दिसतोय तुम्हाला, b दिसतोय, a b, आणि तिथं पण एक्स वाय आहे इक्वेशन मध्ये, इथं पण एक्स आणि वाय दिसतोय तुम्हाला. c हा जो आहे 13, c
इक्वल टूच्या या साईडला होता तर काहीच नाही. जर तुम्ही हा सी इक्वल टूच्या इकडे आणला तर हा सी इकडे आल्यानंतर काय होईल, -13 होईल. म्हणजे हा -13 होईल इक्वल टू 0 होऊन जाईल. तरी पण आता अशा पद्धतीमध्ये हे इक्वेशन लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल आहे का बघा. व्हेरिएबल 2 आहेत का, हो आहेत. एक हा आहे, एक 2 हा आहे. पण जर ऑब्झर्व केलं तर व्हेरिएबल्सचे डिग्री जे आहेत, डिग्री म्हणजे पॉवर, हे 1 1 आहेत का बघा. एक्सचं पॉवर 1 आहे का, नाही 2 आहे. याचा अर्थ हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही. 3 नंबर बघा. 3 नंबर जर तुम्ही ऑब्झर्व केलं या ठिकाणी तर ए च्या जागी √2 आहे, बी च्या जागी √5 आहे, एक्स च्या जागी बरोबर एक्स आहे, वाय च्या जागी बरोबर वाय आहे. हे 16 जे आहे हे इथं ठेवलं तरी चालतं, काही हरकत नाही. तुम्ही जर याला इकडे आणलं तर हे -16 होणार. म्हणजे हे इकडे आलं -16 होणार. इक्वल टू किती राहिले, हे 0. आता बघा हे इक्वेशन लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये आहेत का बघा. एक्स आहे, वाय आहे. एक्सचा पॉवर काहीच नाही, याचा अर्थ काय आहे 1. वायचा पॉवर नाही, काय आहे 1. याचा अर्थ डिग्री 1 1. याचा अर्थ हे लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल आहे. ओके फाईन. नेक्स्ट 4 नंबर. 4 नंबर मध्ये ऑब्झर्व करा. ए च्या जागी ए एखादा नंबर आहे का, नाही 0 आहे. डी च्या जागी काय आहे 6 आहे. आपण काय कन्सिडर केलं होतं की या ठिकाणी 2 व्हेरिएबल म्हणजे आता हे 0 इंटू एक्स असेल तर हे 0 इंटू एक्स सगळं 0 होऊन जाईल ना. या ठिकाणी व्हेरिएबल फक्त एकच राहणार तुम्हाला, पण आपल्याला ते व्हेरिएबल 2 पाहिजे. याचा अर्थ 2 व्हेरिएबल वाला हे लिनियर इक्वेशन नाही. ओके 5 नंबर. 5 नंबर मध्ये तुम्ही बघितलं तर ए च्या जागी 0.3 आहे, एक्स आहे. बी च्या जागी 0 आहे आणि वाय च्या जागी वाय. पण 0 इंटू वाय जे आहे हे पुन्हा 0च होणार. याचा अर्थ y इंटू 0 जर 0 झालं तर इथं फक्त एकच व्हेरिएबल राहतं. ऑल्दो त्याचा पॉवर 1 आहे, पण व्हेरिएबल जे आहेत हे आपल्याला 2 व्हेरिएबल्स लागतात. या ठिकाणी एकच व्हेरिएबल आहे. याचा अर्थ हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही. तुम्ही जो ऑब्झर्व केला 6 नंबरचा जो एक्झाम्पल आहे, 6 नंबरचा एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी बाजूला थोडा अजून व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो. 6 नंबरचं आपलं जे एक्झाम्पल आहे ते अशा पद्धतीमध्ये आहे. 4/x प्लस 5/y इज इक्वल्स टू किती 4. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी रिअल नंबरच्या सोबत एक्स सोबतच होता, या ठिकाणी तो डिनॉमिनेटरला गेला. म्हणजे रिअल नंबर वरती आहे आणि एक्स जो व्हेरिएबल आहे हा डिनॉमिनेटरला गेला. म्हणजे तुम्ही ठरवलं की या डिनॉमिनेटरच्या या व्हेरिएबलला वरती आणायचं, डिनॉमिनेटरच्या व्हेरिएबलला वरती आणायचं. तर वरती आणताना रूल चेंज असा होत असतो की 4 ला जर तुम्ही 4 असंच घेतलं आणि हा एक्स जो वरती घेऊन गेला तर एक्स इथं काहीच नाही, याचा अर्थ काय आहे पॉवर 1 आहे. वायचा पॉवर काहीच नाही, याचा अर्थ काय आहे 1 आहे. हा एक्स पॉवर +1 आहे सध्या. हा वरती गेल्यानंतर एक्सचा पॉवर -1 होत असतो. या ठिकाणी हा वाय पॉवर +1 आहे, हा वरती गेल्यानंतर -1 होत असतो. 5y⁻⁻4 आणि हा 4 जो इकडे आणला तर तो काय होणार -4 इक्वल टू किती होणार 0. हे जे इक्वेशन आहे हे वरती ट्रान्सफर केल्यानंतर अशा पद्धतीमध्ये होतं. खाली एक्सचा पॉवर 1 असतो, वरती गेल्यानंतर तो -1 होतो. वायचा पॉवर 1 वरती गेल्यानंतर -1. अशा पद्धतीनं जर इक्वेशन झालं तर तुम्ही कम्पेअर करून बघा हे 2 व्हेरिएबल वाला इक्वेशन आहे का नाही म्हणून. बघा ए च्या जागी रिअल नंबर आहे, एक्सचा पॉवर 1 पाहिजे, इथं काय आहे -1. याचा अर्थ हे जे इक्वेशन आहे हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही. ओके. यानंतर तुम्ही जर 7 नंबरचं एक्झाम्पल बघितलं तर 7 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये बघा ए च्या जागी ए आहे, बी च्या जागी बी आहे. पण या ठिकाणी एक्स एकटा पाहिजे होता, या ठिकाणी एक्स आणि वाय हे दोन्ही पण आले. याचा अर्थ याची पण डिग्री 1 असणार, याची पण डिग्री 1 असणार. 1 आणि 1 डिग्री किती होणार 2. आपल्याला ते डिग्री 1 आणि 1च पाहिजे असते. या ठिकाणी पहिल्याच टर्मची डिग्री 2 झाली. याचा अर्थ हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबल 2 व्हेरिएबल नाहीये. अशा पद्धतीने तुम्हाला हे काही एक्झाम्पल्स या ठिकाणी दिले होते. जे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला ओळखायचं होतं की लिनियर इक्वेशन हे 2 व्हेरिएबल मध्ये आहे की नाही. खूप सोपं आहे हे. आता आपण थोड्या वेळाने लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी जे काही मेथड्स असतात त्या मेथड्स आता आपण बघूया. आता इथून पुढचं जे युनिट असेल या युनिटमध्ये सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन हा जो वर्ड आहे आणि हे जे कन्सेप्ट आहे आपण ऑलवेज बघणार. पहिले हे बघूया की आता बघा हे तर लिनियर इक्वेशन काय असतात हे तर तुम्ही आतापर्यंत बघितलं. आता सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन काय असतात हे बघू. सायमल्टेनियसचा अर्थ होतो एकाच सोबत दोघे सुद्धा.
एकाच वेळी दोघे सुद्धा. या ठिकाणी मी थोडं एक्सप्लेनेशन साठी हे लिनियर इक्वेशन घेतलं, हे दुसरं लिनियर इक्वेशन घेतलं. हे दोनही लिनियर इक्वेशन आपण जेव्हा एकाच वेळी या दोनही इक्वेशन सोबत डील करणार त्याला म्हणणार सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. याचा अर्थ दोनही इक्वेशन एकाच वेळी डील करणार याला म्हणतात सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. आणि हे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे दोन्ही इक्वेशन एकाच वेळी सॉल्व्ह करून याच्यातून एक सोल्युशन आपल्याला काढावं लागतं. हे सोल्युशन काढण्याच्या 4 पद्धती म्हणजे 4 मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोइफिशियंट. हे आपण डिटेलमध्ये बघणार. पहिली मेथड आहे इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोइफिशियंट. दुसरी मेथड आहे इलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन. तिसरी मेथड आहे ग्राफिकल मेथड आणि चौथी मेथड आहे क्रॅमर्स रूल. हे जे दोन इक्वेशन्स आहेत सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे लिनियर इक्वेशन सायमल्टेनियसली घ्यायचे म्हणजे एकाच वेळी घ्यायचे आणि ते सॉल्व्ह करून त्याच्यापासून एक सोल्युशन काढायचं. सोल्युशन काढण्यासाठी या 4 मेथड्स आहेत. प्रत्येक मेथड आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आता सुरुवातीला आय थिंक सो प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 1.1 जो आहे त्या प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये या 2 मेथड्स आलेल्या आहेत. तर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये या दोनही मेथड बघणार आहोत. त्या व्यतिरिक्त प्रॅक्टिस सेट 1.1 च्या अगोदर काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स दिलेले आहेत बुक मध्ये आपल्याला. ते एक्झाम्पल्स आपण सुरुवातीला बघणार आहोत. ठीक आहे, ओके. या ठिकाणी पेज नंबर 2 वरती असे 2 इक्वेशन सॉल्व्ह करून दिलेले. इक्वेशन्स असे आहेत की 5x - 3y = 8 आणि 3x + y = 2. हे 2 लिनियर इक्वेशन सोबतच दिलेले आहे आणि आपल्याला हे सोबतच सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामुळे याला सायमल्टेनियस म्हणतात. सायमल्टेनियसचा अर्थ होतो एकाच वेळी दोन्ही सुद्धा. एकाच वेळी दोन्हीचं सोल्युशन काढायचं. आणि उद्देश हा असतो की एक्झाम मध्ये काय करतात की असं म्हणतात की सोडवा. काय सोडवा? हे 2 इक्वेशन सायमल्टेनियसली सोडवा. तर हे 2 इक्वेशन सायमल्टेनियसली सोडवल्यानंतर काय होतं की हे सोल्व्ह केल्यानंतर सर्व शेवटी एक x ची व्हॅल्यू येते आणि एक y ची व्हॅल्यू येते. ती x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू या इक्वेशनचं सोल्युशन असतं. हे सोल्युशन काढण्यासाठी 4 मेथड यूज करतात. पहिली मेथड आहे एलिमिनेशन बाय इक्वेटिंग द कोइफिशियंट. दुसरी आहे एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन. तिसरी आहे क्रॅमर्स रूल. चौथी आहे ग्राफिकल मेथड. त्यामधले जे पहिले 2 मेथड आहे एलिमिनेशनच्या त्या दोन्ही मेथड आपण या एकच इक्वेशन 2 मेथडने आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर पहिली जी मेथड आहे आपली ती मेथड मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोइफिशियंट्स. म्हणजे जे कोइफिशियंट्स आहे ते इक्वेट करायचे आणि एलिमिनेशन करायचं. तर सिम्पली फंडा असा आहे की हे जे 2 इक्वेशन्स आहेत पहिल्या इक्वेशनला आपण 1 नंबरचे इक्वेशन देऊया, दुसऱ्या नंबरला आपण 2 नंबरचे इक्वेशन देऊया. या दोनही इक्वेशन मध्ये x y आहे आणि अजून एक तिसरा रिअल नंबर आहे. तर यामध्ये काय करायचं? एलिमिनेशन करायचं. म्हणजे एक व्हेरिएबल एलिमिनेट करायचा, एक व्हेरिएबल काढून टाकायचा. तो कसा काढून टाकायचा? इक्वेटिंग द कोइफिशियंट्स इक्वेट करायचे आणि तो व्हेरिएबल काढून टाकायचा. मग तुम्ही x चे कोइफिशियंट इक्वेट करून x चे व्हेरिएबलला काढून टाकू शकता. मग x हा व्हेरिएबल काढून टाकलं तर राहतच काय? फक्त y ची व्हॅल्यू भेटून जाते. किंवा जर तुम्ही y चे कोइफिशियंट्स इक्वल केले आणि y लाच एलिमिनेट केलं म्हणजे y ला काढून टाकलं तर आता काय? फक्त x राहतं म्हणजे x ची व्हॅल्यू राहते. तर दोन्ही पैकी तुम्ही कुठल्याही पद्धतीमध्ये कोइफिशियंट्स इक्वल करून एक व्हेरिएबल काढून टाकू शकता म्हणजे एलिमिनेट करू शकता. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे, दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटली की तीच व्हॅल्यू लगेच इक्वेशन मध्ये पुट करायची आणि पहिलं व्हेरिएबल सुद्धा आपण काढू शकतो. आता हे कसं काढायचं आपण या ठिकाणी पहिले मेथड जे आहे एलिमिनेशन बाय इक्वेटिंग द कोइफिशियंट या मेथडने आपण याचं सोल्युशन काढूया. ओके, फाईन. आता हे 2 इक्वेशन आल्यानंतर कुठलं पद्धतीनं एलिमिनेशन करायचं एका व्हेरिएबलचं एलिमिनेशन कसं करायचं हे बघूया. आता तुम्ही जर बोलले तर आता आपल्याला कोइफिशियंटचं इक्वल करायचं म्हणजे कोइफिशियंट इक्वल करायचे तर ते कसे करणार? आता बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी कोइफिशियंट आहे 5, या ठिकाणी आहे 3.
बर, हे दोन्ही इक्वल आहेत का? नाही. या ठिकाणी आहे 3, या ठिकाणी काहीच नाही म्हणजे काय 1. हे कोएफिशियंट इक्वल आहेत का? नाही. आता इक्वल करावे लागतील. कसे करणार? जर इथं 5 आहे, इथं 3 आहे, जर तुम्ही इथं 3 नी मल्टिप्लाय केलं आणि इथं 5 नी मल्टिप्लाय केलं तर 3 5 15, इथं 15 येतील. 5 3 15, इथं 15 येतील. याचा अर्थ वरतीही 15, खालीही 15. इक्वेशन कोएफिशियंट इक्वल, याचा अर्थ आपण याला एलिमिनेट करू शकतो किंवा अशाही पद्धतीमध्ये करू शकतो. या ठिकाणी 3 आहे ना, ओके, या ठिकाणी काय आहे 1. मग याचा अर्थ इथं 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 3y येईल, इथं पण 3y आहे. कोएफिशियंट इक्वल आहे, एलिमिनेट करता येईल. ठीक आहे. आता इथे कॅल्क्युलेशन आपल्याला एकदाच करावं लागतं, त्यामुळे आपण ही मेथड चूज करूया. ठीक आहे. तुम्ही पहिले यांना मल्टिप्लाय करून सुद्धा करू शकता. कोणीही एलिमेंट सुरुवातीला केलं तरी काहीही केलं तर शेवटी व्हॅल्यू सेमच येतात. ओके, फाईन. आता आपण काय करूया की 2 नंबरच्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करूया. बघा इथे या ठिकाणी बरोबर सेम कोएफिशियंट येतात. ठीक आहे. मग आपण या ठिकाणी लिहू की मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 3. इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय करा. ते इक्वेशन ऍज इट इज लिहून घ्या पहिले. 3x प्लस y इज इक्वल टू 2 हे इक्वेशन आहे. याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. याचा अर्थ याला 3 ने मल्टिप्लाय जर केलं तर या ठिकाणी तुम्ही असं लिहायचं 3 इंटू. मग या ठिकाणी काय करायचं, तुम्ही असं मल्टिप्लाय करायचं. 3 ने याला मल्टिप्लाय केल्यावर हे किती होतील 9x. बरोबर. 3 ने याला मल्टिप्लाय हे काय होतील प्लस 3y. 3 ने याला मल्टिप्लाय केल्यावर काय होतील 6. या इक्वेशनला आपण 3 नंबरचं इक्वेशन देऊन घेऊया. ठीक आहे. हे आलंय आता 3 नंबरचं इक्वेशन. आता तुमच्या जर एक गोष्ट लक्षात आली असेल तर 1 नंबरचं इक्वेशन होतं, 2 ला आपण याने मल्टिप्लाय केलं, मग हे इक्वेशन. आता काय करायचं की इक्वेशन 1 आणि 3 ची ऍडिशन करायची. इक्वेशन 1 आणि 3 ची ऍडिशन करायची. ठीक आहे. उद्देश हा आहे आपल्याला की एक व्हेरिएबल एलिमिनेट करायचा, एक व्हेरिएबल काढून टाकायचा, दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला आपोआप भेटेल. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 ची ऍडिशन करा. या ठिकाणी लिहून घेऊ आपण ऍडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3. इक्वेशन 1 काय आहे बघा 5x मायनस 3y इज इक्वल टू 8. हे इक्वेशन काय या ठिकाणी बघा 9x प्लस 3y इज इक्वल टू किती आहे 6. आता बघा हे दोन्ही इक्वेशन ऍड करायचे म्हणजे या ठिकाणी प्लसचं साइन द्यावं लागणार. आता हे ऍड केल्यानंतर काय होईल बघा, व्यवस्थित बघा. ऍड केल्यानंतर काय होईल 5x व्हेरिएबल सेम आहे, कोएफिशियंटची डायरेक्ट ऍडिशन करू शकता. व्हेरिएबल्स जर सेम असेल तर कोएफिशियंटची डायरेक्ट ऍडिशन होत असते. म्हणजे 5 आणि 9 किती होतील 14x. ओके. नंतर इथं प्लस लिहूया. मायनस 3y प्लस 3y काय होतील 0. बघा ना प्लस 3y मायनस 3y असं जर असेल तर प्लस 3y मधून मायनस 3y गेल्यावर खाली किती राहणार 0. याचा अर्थ इथं आपण लिहिणार 0. ओके. इज इक्वल्स टू बघा 8 आणि 6 किती होत आहे 14. या ठिकाणी हे किती होत आहे 14. आता हे प्लस 0 लिहिलं काय नाही लिहिलं काय काहीच फरक पडत नाही. याचा अर्थ आपण याला असं लिहू शकतो की 14x प्लस 0 नसेल बी असेल बी तर काहीच फरक पडत नाही. जनरली काय करतात माहिती का, आपल्याला बऱ्याच बुक मध्ये गाईड मध्ये असं दिलं की हे डायरेक्ट कॅन्सल करतात. हे डायरेक्ट कॅन्सल होते याचा अर्थ याची व्हॅल्यू 0 येते, न्यूट्रल होऊन जातात. ठीक आहे. मग हे फक्त 14x असं आणि समोरचं 14 तसं तसं. मग x ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर x ची व्हॅल्यू कशी काढणार, या x ला इथे x ला तसंच ठेवायचं, 14 ला दुसरीकडे पाठवायचं. 14 ला जर राईट हँड साईडला पाठवलं तर 14 या 14च्या खाली डिनॉमिनेटरला जाणार, म्हणजे इथे x राहणार. हा वरचा 14 जो येतो अशाराचा लिहून घ्या, हा 14 जो खाली जाईल तो 14 लिहून घ्या. 14 एक 14 कॅन्सल, इथे किती येतील 1. याचा अर्थ x ची व्हॅल्यू किती आली 1. x ची व्हॅल्यू आली 1. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर x ची व्हॅल्यू 1 आली, म्हणजे या x ची व्हॅल्यू आली. आता या y ची पण व्हॅल्यू आपल्याला काढणं आवश्यक आहे. तर ती कशी काढायची, सिंपल. हे जे x आहे हे x कुठल्या तरी इक्वेशन मध्ये टाकून घ्यायचं. जनरली x कुठल्या तरी इक्वेशन मध्ये टाकताना असा फंडा बघत जा की इक्वेशनचं कॅल्क्युलेशन आपल्याला सोपं गेलं पाहिजे.
तुम्ही जर ऑब्झर्व केलं हे एक्स जर या इक्वेशन मध्ये टाकलं 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये तर सॉल्व्ह करायला थोडंसं सोपं जातं. आणि जनरली तुम्ही असंच जे आहे इक्वेशनचं सिलेक्शन करायचं व्हॅल्यू पुट करताना जेणेकरून कॅल्क्युलेशन करायला आपल्याला सोपं केलं पाहिजे. ठीक आहे, तर हे आपण या ठिकाणी लिहूया की पुट एक्स इन इक्वेशन. ह्या एक्स ची व्हॅल्यू पुट करा कुठल्या इक्वेशन मध्ये 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये इन इक्वेशन 2. पहिले तर तुम्ही ते इक्वेशन लिहून घ्या ऍज इट इज. काय इक्वेशन आहे 3x प्लस y इज इक्वल्स टू 2. आता x ची व्हॅल्यू काय आहे 1. ही 1 व्हॅल्यू x च्या जागी ठेवा म्हणजे 3 च्या जागी 3, x च्या जागी काय येईल व्हॅल्यू 1, नंतर y च्या जागी y, समोर 2 च्या जागी 2. 3 into 1 किती होतात 3 प्लस y इज इक्वल्स टू 2. आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे y ची पाहिजे. याचा अर्थ या 3 ला इकडे पाठवा, तिकडे पाठवल्यानंतर राईट हँड साइडला पाठवल्यानंतर हा प्लस 3 तिकडे गेल्यावर काय होईल -3 म्हणजे y इज इक्वल्स टू 2 आणि हा -3. 2 - 3 किती असतं -1. याचा अर्थ y ची व्हॅल्यू आली -1. अशा पद्धतीनं तुम्हाला लिनियर इक्वेशन जेव्हा सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायला लावतात तेव्हा x ची आणि y ची या 2 व्हॅल्यू काढाव्या लागतात. ठीक आहे, आणि मग हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला असं एक सेंटेन्स लिहावं लागतं की द सोल्युशन इज सुरुवातीला x ची व्हॅल्यू 1 नंतर लिहायची y ची व्हॅल्यू -1. ओके, बऱ्याच वेळेस इक्वेशन मध्ये असं पण लिहितात की द सोल्युशन ऑफ x, y इज 1, -1. पहिली व्हॅल्यू नेहमी x लिहायची, दुसरी व्हॅल्यू नेहमी y लिहायची, y च्या ठिकाणी y ची व्हॅल्यू, x च्या ठिकाणी x ची व्हॅल्यू. एक्झाम मध्ये सॉल्व्ह करताना बोर्डची एक्झाम असते त्यामुळे काही काही छोटेसे नोटेशन्स तुम्ही फॉलो करायचे, जसे की इक्वेशनचे नंबर प्रॉपर द्यायचे, हे सेंटेन्सेस प्रॉपर लिहायचे. प्रत्येक ठिकाणी नवीन इक्वेशन आले की त्याला नंबर देऊन ठेवायचा, काहीच फरक पडत नाही. ठीक आहे, नंतर त्या ठिकाणी असं ऍडिंग इक्वेशन 1 and 2 असे शब्द कंपल्सरी यायलाच पाहिजे. आणि सर्वात शेवटी द सोल्युशन इज x, y ची जी व्हॅल्यू आहे ती कंपल्सरी यायलाच पाहिजे. असं जर प्रॉपर तुम्ही सोल्युशन केलं तर तुम्हाला पैकीची पैकी मार्क नक्कीच मिळतील. आता आपण हेच इक्वेशन या ठिकाणी आपण मेथड कुठली वापरली होती एलिमिनेशन बाय इक्वेटिंग द कोएफिशियंट. आता आपण सेम एक्झाम्पलला मेथड वापरणार एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन. ठीक आहे, सेम इक्वेशन आपण आता एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन करणार, म्हणजे एलिमिनेशनच करणार पण सबस्टिट्यूशनचा वापर करून. या ठिकाणी कोएफिशियंटची इक्वॅलिटी केली होती आपण, त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन करणार. 2 नंबरची मेथड आहे, आपण सेम प्रॉब्लेमला आता ती अप्लाय करणार आहोत. ओके, आता आपण थोड्या वेळापूर्वी हे जे 5x - 3y = 8 आणि 3x + y = 2 हे जे 2 लिनियर इक्वेशन सायमल्टेनियसली घेऊन आपण इक्विटिंग द कोएफिशियंट ना एलिमिनेशन केलं होतं. आता या ठिकाणी आपण एलिमिनेशन करणार पण एका वेगळ्या मेथडना, 2 नंबरच्या मेथडना. त्या मेथडचं नाव आहे एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन. एक्झाम मध्ये काय होत असतं की जनरली कुठलेही 2 इक्वेशन जर दिले तुम्हाला आणि फक्त सॉल्व्ह जर म्हटलं तर तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला जी मेथड सोपी आणि योग्य वाटते त्या मेथडना सोल्युशन काढायचं. पण बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये काय केलं जातं की 2 इक्वेशन दिल्यानंतर याचं सोल्युशन काढण्यासाठी कुठली मेथड वापरायला पाहिजे हे एक्झामरना सांगितलेलं असतं अगोदरच. जी मेथड सांगितली त्याच मेथडचा वापर करावा लागत असतो, त्यामुळे आपल्याला सगळ्याच मेथड बघणं आवश्यक आहे. आता आपण बघूया एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन. आता या ठिकाणी काय करायचं की एलिमिनेशन करायचं. मी तुम्हाला आता सांगितलं एलिमिनेशन करायचं. 2 व्हेरिएबल्स आहेत, एक व्हेरिएबल x आहे, दुसरा y आहे. तर या 2 व्हेरिएबल पैकी एका व्हेरिएबलचं एलिमिनेशन करायचं. एका व्हेरिएबलचं एलिमिनेशन केले की राहतो फक्त एकच व्हेरिएबल, त्याची व्हॅल्यू आपल्याला ऑटोमॅटिक भेटून जाते आणि त्याची व्हॅल्यू भेटली की ती पुन्हा पहिल्या याच्यात ठेवायची, पहिल्याची व्हॅल्यू भेटून जाते. आता हे एलिमिनेशन करण्यासाठी आपल्याला सबस्टिट्यूशनचा वापर करायचा. सबस्टिट्यूशनचा वापर कसा करायचा, 2 पैकी एक इक्वेशन बघायचं. समजा हे एक इक्वेशन आहे, हे एक इक्वेशन. यापैकी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला क्लिअर कट काढायची. ती व्हेरिएबलची व्हॅल्यू काढण्यासाठी असं इक्वेशन शोधायचं ज्याच्यापासून व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला इझिली भेटेल. तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी आपण हे 2 नंबरचे इक्वेशन कन्सिडर करूया. हे जे इक्वेशन आहे हे आहे 3x + y = 2.
हेच इक्वेशन का कन्सिडर केलं मी तुमच्या लक्षात येईल. आपल्याला व्हेरिएबल वाय ची व्हॅल्यू काढायची, ठीक आहे, सबस्टिट्यूट करायचंय आपल्याला वाय ला. त्यामुळे आपल्याला वाय ची व्हॅल्यू काढावं लागणार सुरुवातीला. वाय ला सबस्टिट्यूट करायचं म्हणून याला इकडे पाठवा. हे इकडे पाठवलं काय होईल, वाय 2 ला 2 तसंच प्लस 3x, इकडे गेल्यावर काय होईल मायनस 3x. ही एक y ची व्हॅल्यू आली. या y चं सबस्टिट्यूशन आपल्याला करायचं आहे. आता हे 2 नंबर मधून काढल्याचा अर्थ सबस्टिट्यूशन आपल्याला कंपल्सरी 1 मध्येच करावं लागणार. आणि आपण 2 नंबरचं इक्वेशन सबस्टिट्यूशन साठी व्हॅल्यू काढायसाठी का चूज केलं, कारण की जर तुम्ही हे काढली असती तर 5x इकडे गेला असता, इथं 3y राहिला असता, आणि y ची व्हॅल्यू कशी ती 3 ला तुम्हाला पुन्हा तिकडे खाली पाठवावं लागलं असतं, ते किचकट झालं असतं जास्त. त्यामुळे शक्यतो असे सिंगल 1 कोएफिशियंट असलेले व्हॅल्यू जर तुम्ही चूज केल्या तर थोडंसं जरा सोपं जाईल. त्यांनी पण इक्वेशन मधून सोल्युशन निघतं, थोडं डिफिकल्ट जातं. ओके फाईन. तर आता हे जे आहे, ही जी y ची व्हॅल्यू आली, ही y ची व्हॅल्यू आपल्याला 1 नंबरच्या इक्वेशन मध्ये पुट करायची. मग लिहायचं की पुट y इन इक्वेशन 1. 1 नंबरच्या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू ठेवा. आता 1 नंबरच्या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू ठेवूया आपण. हे y जे आहे, इथे y दिसतंय तुम्हाला, y च्या जागी ही व्हॅल्यू तुम्हाला इथे ठेवायची. इक्वेशन लिहून घ्या. 5x मायनस 3, y च्या जागी तुम्हाला 2 मायनस 3x लिहायचं. y च्या जागी 2 मायनस 3x लिहायचं. y च्या जागी लिहा 2 मायनस 3x इज इक्वल्स टू 2 मायनस 3x इज इक्वल्स टू 8. ओके. आता बघा, आता काय करायचं की हे जे आहे हे मल्टिप्लाय करायचं आपण. 3 पहिले आपण काय करू, 5x तसं तसं लिहून घेऊया, सोपं जाईल. 5x. ओके फाईन. आता बघा 3 नी 2 ला मल्टिप्लाय केलं. आता बघा फक्त 3 2 ला मल्टिप्लाय होत नसतो, हे पूर्ण मायनस 3 इंटू 2 होणार आहे मल्टिप्लाय. हे मायनस 3 इंटू 2 मल्टिप्लाय झालं की मायनस 3 इंटू 2 किती येत असतं, मायनस 6. म्हणजे इथे तुम्ही लिहून घ्यायचं हे मायनस 6. ओके. आता हे पूर्ण मायनस 3 मल्टिप्लाइड बाय हे मायनस 3x, एवढं मल्टिप्लिकेशन आले साईनच्या सहित करत जा. तुमचं साईन पुट करण्यामध्ये कन्फ्युजन कमी होईल. ठीक आहे. हे मायनस 3 ब्रॅकेटच्या आतमध्ये जाणार, मल्टिप्लाय होणार या मायनस 3x सोबत. मायनस 3 इंटू मायनस 3x, मायनस मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये काय होत असतं, प्लस होत असतं. याचा अर्थ मायनस 3 इंटू मायनस 3x काय होतील प्लस 9x. ओके. आणि हे एवढं मल्टिप्लिकेशन झालं की इज इक्वल्स टू 8 ला 8 कशाला तसं. ओके फाईन. आता बघा, आता तुम्हाला अजून थोडंसं सोल्युशन करावं लागेल. व्यवस्थित बघा, या ठिकाणी व्हेरिएबलचे सेम व्हेरिएबल असलेले कोएफिशियंट्स आहेत का काही. बघा x हा व्हेरिएबल या ठिकाणी दिसतोय तुम्हाला, सेम व्हेरिएबल या ठिकाणी दिसतोय. व्हेरिएबल्स सेम असेल तो कोएफिशियंटची डायरेक्ट ऍडिशन होत असते. व्हेरिएबल्स जर सेम असेल तर डायरेक्ट कोएफिशियंटची ऍडिशन होत असते. मग व्हेरिएबल सेम आहे, x कोएफिशियंटची डायरेक्ट ऍडिशन करा. 5x प्लस 9x किती होतील 14x, आणि मायनस 6 असाल तसा 14x हा मायनस 6 जो आहे तो ऍज इट इज इक्वल्स टू किती आहे 8 आहे. ओके फाईन. आता बघा या ठिकाणी व्हेरिएबल वाले हे एवढे एकच राहिले. हे दोघं जे आहे हे विदाऊट व्हेरिएबल वाले आहेत. यांची आपण डायरेक्ट ऍडिशन सबट्रॅक्शन जे असेल ते करू शकतो. मायनस 6 ला इकडून पाठवा, इकडे आल्यावर ते काय होईल प्लस 6. 14x जे आहे ते ऍज इट इज तशाला तसं. मायनस 6 तिकडे गेलं प्लस 6. 8 ऍज इट इज तसा. मायनस 6 तिकडे गेल्यावर काय होईल प्लस 6. साइन चेंज होत असतं. मग 14x तसा ऍज इट इज. 8 प्लस 6 किती होतात, 8 आणि 6 होतात 14. मग या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे किती येईल 14. तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे x ची. त्या 14 ला जर इकडे पाठवलं तर ते जाईल डिनॉमिनेटरला. मग हे x या ठिकाणी असंच राहील. हे 14 जे हे वर ते तशाला तसे, खाली गेलेले 14 खाली, 14 1 14. x ची व्हॅल्यू किती आली 1. x ची व्हॅल्यू किती आली 1. आता मी तुम्हाला काय सांगितलं की स्टार्टिंगच्या स्टेप मध्ये एलिमिनेशन करायचं. या ठिकाणी आपण एलिमिनेशन केलं आणि x ची व्हॅल्यू आली. ती x ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये तशीच पुट करायची, लगेच y ची व्हॅल्यू येऊन जाते. आता पुट करताना पण एकदम साधा आणि सोपं इक्वेशन बघायचं ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन कमी असते. ओके. हे जे x चं व्हॅल्यू आहे हे जर तुम्ही इथं पुट केली त्याला कॅल्क्युलेशन कमी वाटतं, किंवा इथेही पुट केली तर कॅल्क्युलेशन कमी वाटतं. याला तुम्ही इक्वेशन नंबर 3 देऊन घ्या पहिले. ओके. आता जर ऑब्झर्व केलं तुम्ही या ठिकाणी बघा पुट
व्हॅल्यू ऑफ एक्स किंवा पुट एक्स इन इक्वेशन 3, या 3 मध्ये त्या एक्स ची व्हॅल्यू पुट करा. म्हणजे जिथे जिथे एक्स असेल तिथे तिथे वन ही व्हॅल्यू ठेवून द्या. हे इक्वेशन लिहून घेऊ आपण इकडे पुन्हा एकदा. y इज इक्वल्स टू 2 minus 3x, 2 minus 3x. x जिथं दिसतंय तिथं तिथं 1 ठेवून द्या. 2 minus 3 x च्या जागी 1, y is equals to 2 minus 3 into 1 हे काय होईल? minus 3 into 1 minus 3 minus 3. ओके, y equal to 2 minus 3 काय येईल? y minus 1. याचा अर्थ x ची व्हॅल्यू जी आहे, x ची व्हॅल्यू 1 आली, y ची व्हॅल्यू -1 आली. म्हणून मग तुम्ही इथे लिहून घ्यायचं की द सोल्युशन इज पहिले x ची व्हॅल्यू नंतर y ची व्हॅल्यू 1, -1. आता जो ऑब्झर्व केलं तुम्ही तर ही 2 नंबरची मेथड होती इक्वेशन सॉल्व्ह करायची. अगोदर आपण जेव्हा इक्वेटिंग द कोएफिशिएंट केले होते त्या ठिकाणी सुद्धा x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू -1 आली होती. याचा अर्थ असा की तुम्ही कुठल्याही मेथडनी हे लिनियर इक्वेशन जे आहे ते सायमल्टेनियसली सॉल्व्ह केले तर व्हॅल्यूज जे आहे म्हणजे सोल्युशन जे आहे ते सोल्युशन सेम आणि अगदी बरोबर येत असतं. ओके, तर एक्झाम मध्ये कधी कधी देतात की स्पेसिफिक याच मेथडनी करा, तेव्हा तुम्हाला ती मेथड फॉलो करावी लागत असते. तर बुक मध्ये पेज नंबर 2 वर हे एकच एक्झाम्पल दोन्ही मेथडने सॉल्व्ह करून दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला ही गोष्ट समजावं की कुठलीही मेथड वापरली तरी सोल्युशन सेम येत असतं. ठीक आहे, मला असं वाटतं की आय थिंक सो 3 नंबरच्या पेजवर सुद्धा एक काहीतरी फिल इन द ब्लँक्स वाला एक क्वेश्चन आहे, तो सुद्धा क्वेश्चन आता आपण घेऊया आणि नंतर प्रॅक्टिस सेट 1.1 घेऊया. आता या ठिकाणी पेज नंबर 3 वरती एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेले 2 नंबरचे एक्झाम्पल आहे आणि हे जे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आहे हे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आपण जनरली स्वतः सॉल्व्ह करत असतो, पण या ठिकाणी यांनी ऑलरेडी सॉल्व्ह करून दिले. फक्त स्क्वेअर्सच्या फॉर्म मध्ये काही फिल इन द ब्लँक्स दिले, त्या फिल इन द ब्लँक्स आपल्याला फिलअप करायचे. ओके, तर आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आणि फिल इन द ब्लँक्स फिलअप करूया. इक्वेशन असं आहे 3x plus 2y is equals to 21. इक्वेशन 1 नाव दिले याला. 5x minus y is equals to 18. याला 2 नंबरचे इक्वेशन असं दिलं आपण. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा आता आपण थोडस लॉजिक लावून हे फिल इन द ब्लँक्स जे स्क्वेअर्स आहे हे आपल्याला फिलअप करायचे. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 5x ऍज इट इज आहे, -y ऍज इट इज आहे. 5x ला आपण कुठल्या तरी नंबरनी मल्टिप्लाय केलंय, -y ला सुद्धा कुठल्या तरी नंबरनी मल्टिप्लाय केले आणि 18 ला सुद्धा कुठल्या तरी नंबरनी मल्टिप्लाय केलं. तर नंबर आपल्याला गेस करायचा आहे. तर नंबर कसा गेस करायचा? हेच इक्वेशन खाली आलंय, हेच इक्वेशन खाली आलंय. आता 5x च्या जागी तर 10x आलं, याचा अर्थ 2 नी मल्टिप्लाय केलं असेल तेव्हाच 10x आलं. y च्या जागी तर -2y आलं, हे केव्हा येणार? जेव्हा इथं आपण 2 नी मल्टिप्लाय करणार. आणि जनरली आपण मल्टिप्लाय करताना पूर्ण इक्वेशनला एकदाच मल्टिप्लाय करत असतो. ठीक आहे, मग याचा अर्थ इथं 100% 2च असणार. या ठिकाणी जर तुम्ही असं 2 लिहिलं 5 into 2 10x, इथे जर तुम्ही 2 लिहिलं तर 2 into -y -2y, मग ऑब्व्हियसली या ठिकाणी सुद्धा 2च येणार. सगळ्या इक्वेशनला 2 नीच मल्टिप्लाय करावं लागणार. म्हणजे तुम्ही इथं 2 नी मल्टिप्लाय केलं तर 18 2 चा किती होतात? 36. याचा अर्थ या ठिकाणी तुम्हाला 36 बघायला भेटणार. ओके, आता जर तुम्ही बघितलं तर यांनी ऑलरेडी लिहून दिले की लेट्स ऍड इक्वेशन 1 and 3. 1 आणि 3 या इक्वेशनला ऍड करा, 1 आणि 3 या इक्वेशनला ऍड करा. मग हे जे आहे या ठिकाणी आपण इक्वेशन जे आहे तुमचं 1 हे लिहून घेतलं 3x plus 2y equals to 29. आणि या ठिकाणी आपल्याला जे 3 नंबरचे इक्वेशन हे वाला हे इक्वेशन या ठिकाणी लिहायचंय. तर मग आपण या ठिकाणी असं लिहून घेऊया की 10x प्लस 2y वरती इथे हे -2y मायनस ऑलरेडी म्हणून फक्त आपण 2y लिहूया आणि हे जे आहे 36 या ठिकाणी हे 36 लिहा. ओके, आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की +2y -2y मी आता मागच्या इक्वेशन मध्ये सांगितलं तुम्हाला +2y -2y असे कॅन्सल होत असतात. कॅन्सल म्हणजे ते 0 होत असतात आणि 0 तुम्ही ऍड केला सबस्ट्रॅक्ट केला खालच्या इथं तर काही फरक पडत म्हणून आपण ते डायरेक्ट कॅन्सल करत असतो. 3x 10x
व्हेरिएबल जर सेम असतील तर कोएफिशियंटची डायरेक्ट ऍडिशन होत असते. व्हेरिएबल्स जर सेम असेल तर कोएफिशियंटची डायरेक्ट ऍडिशन होत असते. याचा अर्थ 3x आणि 10x डायरेक्ट ऍड करू शकतो, ते येतील 13x. ओके, आता हे जो ऑब्झर्व केलं तुम्ही तर याची डायरेक्ट ऍडिशन होणार, कारण आपण ऍडिशन चालू या दोन इक्वेशनची. किती ऍडिशन होते? 9 + 6 किती होतात? 5. या ठिकाणी 1 येईल. 3 + 3 किती होतात? 65. आता 13x = 65 आलंय आणि ऑब्व्हियसली जर तुम्ही हे 13 खाली पाठवलं आणि 65 ला 13 ने जर डिवाइड केलं तर 5 येतात. 13 5 65 असतात. याचा अर्थ x ची जी व्हॅल्यू आहे, x ची व्हॅल्यू 5 या ठिकाणी आलेली आहे. समोर जर बघितलं हे जे इक्वेशन आहे 3x + 2y = 29 ऍज इट इज लिहून घेतलं, बरोबर. आता x ची व्हॅल्यू किती आली? 5. ती या ठिकाणी पुट करायची आहे, कारण तसं ब्लॉक मध्ये आपल्याला दिलेलं आहे, त्या स्क्वेअर मध्ये पुट करायसाठी आपल्याला दिलेलं आहे. मग आपण x ची व्हॅल्यू या ठिकाणी 5 म्हणून पुट करून घेत जा. ऍक्च्युअली काय असतं, या टाइपचे जे फिल इन द ब्लँक्स मध्ये आहे ना, तुम्ही शक्यतो स्वतःहून कुठले स्टेप ऍड करत जाऊ नका. त्यांनी ज्या स्टेप दिलेल्या आहेत त्याच स्टेप लिहायच्या. त्यांनी स्क्वेअर ब्लॉक्स जेवढे दिले एम्प्टी तेवढेच लिहायचे आणि त्याच्यामध्येच व्हॅल्यू पुट करायची. ओके, मग इथं तुम्ही 5 पुट केलं. आता बघा 5 3 जा 5 3 जा किती होतात? 15. 15 5 3 15. ओके, बर. आता या पूर्ण इक्वेशन मध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर 2y इथं ठेवलाय, 29 इथं ठेवलाय आणि हा ब्लॉक इकडे पाठवलाय, त्याच्यामुळे तिथं मायनस झालाय. आता हे जे 15 आहे हे 15 तुम्ही त्या साईडला पाठवले, प्लस 15 होते म्हणून तिकडे गेलं ते -15 झाले, ऍज इट इज आपण तिथं फिल केले. ठीक आहे, 29 मधून 15 गेले किती होतात? 14. आता तुम्हाला y ची व्हॅल्यू काढायची, तर 2 ला तुम्ही खाली डिनोमिनेटरला पाठवणार, मग बेस वरती 14 होतील. याचा अर्थ y ची व्हॅल्यू किती येईल? 7. y ची व्हॅल्यू किती येईल तुमची? 7. y ची व्हॅल्यू आली 7. मग जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्ही ऑलरेडी x ची व्हॅल्यू 5 काढली, y ची 7 काढली आणि आपण अशाच पद्धतीमध्ये सोल्युशन लिहित असतो. x च्या जागी x ची व्हॅल्यू 5 लिहा, y च्या जागी y ची व्हॅल्यू 7 लिहा. अशा पद्धतीने हे फिल इन द ब्लँक्स भरायचे. शक्यतो ट्राय असं करायचं की तुम्ही तुमच्या मनाने कुठली स्टेप या ठिकाणी ऍड करायची नाही, कुठला ब्लॉक एम्प्टी स्क्वेअर सुद्धा मनाने ऍड करायचं नाही. एक्झाम मध्ये बुक मध्ये जेवढे स्क्वेअर दिले तेवढेच ऍज इट इज फिलअप करायचे, थोडंसं लॉजिक लावत हे फिल करायचं. ओके, थँक्यू. पेज नंबर 3 वरती अजून एक 3 नंबरचं एक्झाम्पल आहे. हे आपण सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल्स घेतोय, याच्यानंतर प्रॅक्टिस सेट सुद्धा आपण घेणार आहोत. ठीक आहे, आता एक्झाम्पल्स काय आहे बघा. हे एक्झाम्पल आहे 15x + 17y = 21, 17x + 15y = 11. हे एक्झाम्पल आहे आणि हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून आपल्याला x आणि y चे जे सोल्युशन आहे म्हणजे व्हॅल्यूज ते आपल्याला काढायचे. आता आपल्याकडे भरपूर मेथड आहे, लाईक सबस्टिट्यूशनची मेथड आहे, कोएफिशियंट इक्वेटिंगची मेथड आहे. पण बुक मध्ये एक स्पेशली हे एक्झाम्पल असं दिलंय की याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की जर x आणि y चे कोएफिशियंट जर दोन्ही इक्वेशन मध्ये इंटरचेंज असतील, याचा अर्थ असा की x चा कोएफिशियंट इथं 15 आहे, तोच कोएफिशियंट y चा कोएफिशियंट दुसऱ्या इक्वेशन मध्ये, y चा कोएफिशियंट या ठिकाणी 17 आहे, तोच कोएफिशियंट दुसऱ्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट आहे. याचा अर्थ या दोन्ही इक्वेशन मध्ये x आणि y चे कोएफिशियंट एकमेकांना इंटरचेंज झालेले आहे. बुक मध्ये त्यांनी असं सांगितलं की जर असे कोएफिशियंट इंटरचेंज असतील तर एका वेगळ्या मेथडने तुम्ही हे न्यूमेरिकल जे आहे हे सॉल्व्ह करू शकता. ते न्यूमेरिकल कसं सॉल्व्ह करायचं? सिंपल, एकदा या दोघांना ऍड करायचं, एक काहीतरी आउटपुट इक्वेशन निघेल, त्याला 3 नंबर देऊन टाकायचं कारण की त्याला 2 आलेले, आणि एकदा या दोघांना सबस्ट्रॅक्ट करायचं, काहीतरी आउटपुट इक्वेशन असेल त्याला 4 नंबर देऊन टाकायचं, पुन्हा 3 आणि 4 ऍड करायचे आणि शेवटी तुम्हाला तुमचं सोल्युशन भेटून जाईल. तर आपण सुद्धा तसंच करूया. ठीक आहे, या ठिकाणी आपण लिहूया की ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि 2 ला ऍड करा. मग इक्वेशन जे आहे ते आपण ऍज इट इज लिहून घ्या. 15x + 17y = 21. दुसरं इक्वेशन लिहा 17x + 15y = 11. मग आता या ठिकाणी हे दोन्ही इक्वेशन ऍड करायचे म्हणजे या ठिकाणी प्लसचं साइन देऊन घ्या. ठीक आहे, व्हेरिएबल्स सेम असतील तर कोएफिशियंटची डायरेक्ट ऍडिशन होती, व्हेरिएबल्स सेम असतील तर कोएफिशियंटची डायरेक्ट ऍडिशन होती. 15 + 17 किती होतात? 32. x ला x ऍज इट इज. 17 + 15 किती होतात? 32. y ला y ऍज इट इज. हे किती होतील? 1 + 1 2,
2+1 3 हे पण 32 येत आहे. मग आता आपण काय करूया की तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर सगळीकडे 32 आहे. मग आपण काय करू की डिवायडिंग बोथ साइड डिवायडिंग बोथ साइड बाय 32 बोथ साइडना 32 ने डिवाइड करा. म्हणजे या साइडना पण 32 ने डिवाइड करायचं, या साइडना पण 32 डिवाइड करायचं. जर तुम्ही या साइडना 32 डिवाइड केलं तर 32 याला पण बसतं, याला पण बसतं आणि या साइडचं याला बसणार. मग तुम्ही जर या साइडला 32 डिवाइड केलं तर 32 डिवाइडेड बाय 32 म्हणजे हे असं येणार बघा, 32x प्लस 32y इक्वल्स टू 32. बोथ साइड 32 डिवाइड केलं याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी पण 32 द्यावा लागेल, या ठिकाणी पण 32 द्यावा लागेल आणि या साइडचा 32 या साइडला. म्हणजे 32 कॅन्सल होईल, हे 32 पुन्हा कॅन्सल होईल, या ठिकाणी 1 राहील, 32 आपण 32 1 राहील. मग जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या इक्वेशन मधून आउटपुट काय निघेल बघा, या ठिकाणी फक्त x फक्त y आणि 1. याचा अर्थ x प्लस y इज इक्वल टू 1. 1 आणि 2 इक्वेशन ऑलरेडी आपण नाव दिलेलं आहे. मी या इक्वेशनला आपण 3 नंबरचं इक्वेशन असं नाव देऊया. आता या ठिकाणी या दोघांचं ऍडिशन झालं, या ठिकाणी केलं. आता या दोघांचं आपण सबट्रॅक्शन करूया. म्हणजे हे दोन इक्वेशन एकमेकांमधून सबट्रॅक्ट करायचं. तुम्ही या ठिकाणी लिहूया सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. म्हणजे 1 इक्वेशन वरती लिहायचं ऍज इट इज बघा, 15x प्लस 17y इक्वल्स टू 21 आणि नंतर जे आहे हे लिहायचं 17x प्लस 15y इज इक्वल्स टू 11. आता हे सबट्रॅक्शन करतोय आपण, सबट्रॅक्शन म्हणजे या ठिकाणी असं मायनस साइन द्यायचं. तर बुक मध्ये कन्फ्युज न होण्यासाठी तुम्हाला मी आधीच क्लिअर सांगून ठेवतो की या ठिकाणी हे जे मोठं साइन असतं, हे मोठं साइन असतं ते प्रत्येक याला सेपरेटली देऊन टाकायचं, इझी जातं सॉल्व्ह करणं. हे मायनस साइन हे प्रत्येकाला सेपरेटली देऊन टाका, याला पण सेपरेटली देऊन टाका, याला पण सेपरेट देऊन टाका आणि याला पण सेपरेट देऊन टाका आणि नंतर सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करायला तुम्हाला इझी जाईल. जे साइन मोठं असतं आपण दिलेलं हे प्रत्येकाला सेपरेट देऊन टाकायचं. ठीक आहे. आता आपण याचं सबट्रॅक्शन करूया. 15 मायनस 17 व्हेरिएबल सेम आहे, कोएफिशियंटचं डायरेक्ट ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. 15 मायनस 17, 15 तून 17 गेल्यावर किती राहतात, -2, x ला x ऍज इट इज. 17 मायनस 15, 17 प्लस 17 मायनस 15, 17 मायनस 15 किती राहतात, +2y इज इक्वल्स टू 21 मायनस 11. एकातून हे एक गेलं 0, 2 मधून हे 10 राहतं. ओके फाईन. आता तुम्ही बोथ साइड पुन्हा एकदा आय थिंक सो 2 ने डिवाइड करावं लागते तुम्हाला. पण डिवाइड ऑन बोथ साइड बाय 2. बोथ साइड 2 ने डिवाइड करा. बोथ साइड 2 ने डिवाइड केलं तर 2 याला पण जातील, 2 याला पण जातील, 2 याला पण जातील. 2 जर याला गेले तर 2 2 कॅन्सल होतील. तुम्हाला मी लिहूनच दाखवतो या ठिकाणी. 2 ने डिवाइड करायचं बोथ साइड, या ठिकाणी पण 2 ने डिवाइड करा, या ठिकाणी पण 2 ने, या ठिकाणी पण 2. हे 2 2 कॅन्सल होईल, हे 2 2 कॅन्सल होईल, हे होईल 2 5 जा. ओके. मग आता आपण इक्वेशन लिहून घेऊया. हे -x प्लस y बघा 2 2 कॅन्सल झाले फक्त इथे x राहील, 2 2 कॅन्सल झाले फक्त y राहील आणि इज इक्वल्स टू 5 ऍज इट इज. आपण याला इक्वेशन नंबर 4 देऊया. मी तुम्हाला आता सांगितलं होतं की हे जे जेव्हा x आणि y चे कोएफिशियंट इंटरचेंज असतात, सेम ऍज इट इज सेम इंटरचेंज असतील, तेव्हा या दोन इक्वेशनला ऍड करायचं, दोन इक्वेशनला सबट्रॅक्ट करायचं. या ऍडिशन पासून जे तुमचं इक्वेशन येईल, या ऍडिशन नंतर हे इक्वेशन आलं, सबट्रॅक्शन नंतर जे तुमचं इक्वेशन येईल त्या दोघांना पुन्हा ऍड करायचं. म्हणजे ऍट द लास्ट तुम्हाला x आणि y चं सोल्युशन इझिली भेटेल. ठीक आहे. आता x प्लस y आणि -x मायनस y, -x प्लस y इक्वल्स टू 5 हे दोन इक्वेशन आपल्याला पुन्हा ऍड करायचे. मग लिहून घेऊया आपण x प्लस y इज इक्वल्स टू 1 ऍडिशन हे काय आहे, -x प्लस y इज इक्वल्स टू 5. हे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह सगळीकडे x कॅन्सल होणार, y प्लस y 2y इज इक्वल्स टू 6, 1 प्लस 5 6, y प्लस y 2y. मग y इज इक्वल्स टू किती होईल, हे 2 खाली गेलं तर इथं 3 होते, 6 डिवायडेड बाय 2 बेत्रिक 6. याचा तो y ची व्हॅल्यू किती येईल तुमची
3. y ची व्हॅल्यू 3 आली. y ची व्हॅल्यू 3 आली की पुट दिस इन इक्वेशन 3. सोपं इक्वेशन कुठलं आहे बघा, की पुट इन इक्वेशन 3. तर तुम्ही ही y ची व्हॅल्यू 3 मध्ये पुट केली तर x ला x ऍज इट इज राहील, y ची जागी 3 येईल इक्वल्स टू 1. या 3 ला इकडे घेऊन जा, हे काय होईल, x इज इक्वल्स टू 1 मायनस 3. याचा अर्थ x ची व्हॅल्यू किती येईल, -2. 1 - 3 किती असतं, -2. याचा अर्थ y ची व्हॅल्यू 3 आली आणि x ची व्हॅल्यू -2 आली. आणि अशा पद्धतीचे जे एक्झाम्पल्स आहेत हे प्रॅक्टिस सेट मध्ये सुद्धा 1-2 एक्झाम्पल आय थिंक सो मला असं वाटतं दिलेले आहेत. मला असं वाटतं की 2 एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट मध्ये सुद्धा अशा पद्धतीने दिलेले आहेत जे कोएफिशियंट इंटरचेंज वाले. त्यामुळं बुक मध्ये जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ते माणसाने व्यवस्थित सगळीकडे सॉल्व्ह करायला पाहिजे. ठीक आहे. आता याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.1 येतो. ऑलरेडीच आपला हे व्हिडिओ थोडासा लंबा झालाय, तो प्रॅक्टिस सेट 1.1 जो आहे तो तुम्हाला इथून पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. ठीक आहे. आणि लवकरच आपण तो आता या युट्यूबच्या चॅनलला अपलोड करूया. थँक्यू.